कोबी टाकून राईस बनवणार आहोत. त्याकरता मी अर्धा असा गड्डा होता त्याच्यात असं बारीक चिरून घेतलंय कोबीचा. 2 वाट्या, ह्या 2 वाट्या असं राईस आहे, भिजायला घातलंय. 15-20 मिनिट झालं. एक मोठा कांदा चिरून घेतलाय, थोडासा पुदिना घेतलाय आणि अर्धी पावणा वाटी एवढी डाळ घेतली आहे मसुरीची. ह्या हिरव्या मिरच्या घेतल्यात मी कमी तिखटाच्या, माझ्याकडे छोटे मुलं आहेत आणि 2 अशा लाल घेतल्या. तुम्हाला मिरच्या किती हव्यात त्याप्रमाणे घाला. थोडेसे धने पावडर, थोडेसे जिरे, थोडे शाजिरे, अद्रक लसूणची पेस्ट, हळद, थोडा एक तेजपत्ता, दालचिनी, 1 लवंग आणि टमॅटो 2 कापून घेतले तसे बारीक, थोडंसं तूप आणि तेल. आपण प्रोसेस बघणार आहोत. आपलं तेल तापलंय, त्यामध्ये जिरे, शाजिरे, तेजपत्ता, दालचिनी, लवंग, कांदा, आपण परतून घेऊया कांद्याला जरा. कांदा थोडं परतून घेणार. त्यानंतर मी हिरवी मिरची आणि लाल मिरची पण टाकून घेतली आणि आता टमॅटो पण टाकून घेतले. याला 2 मिनिटं आपण चांगलं परतूया. आता आपले टमॅटो कांदा परतून झाली आहे. मसाले थोडंसं अद्रक लसूणची पेस्ट टाकून घेतली आपण, ती परतून घेऊ. जिरे, तूप, हळद, पुदिना थोडा टाकला आहे. आपण भाजी टाकून घेणार आहोत. कोबीची भाजी परतून घ्यायची आहे. आपण डाळ धुवून घेतली आहे, ती टाकून घेत आहोत. आपण तांदूळ पण टाकून घेणार आहोत. आपण तांदूळ पण टाकून घेणार आहोत. त्याला मिक्स करून घ्यायला व्यवस्थित. आपण पाणी गरम करून घेतलं आहे. 2 वाट्या तांदूळ होतं, डाळ आहे पावणा वाटी, म्हणून मग मी 3 वाटी गरम पाणी करून घेतलं आहे. ॲक्च्युली पानकोबीला पाणी सुटतं, म्हणून पाणी जेवढं तांदूळ असेल तेवढंच पाणी गरम करून घ्यायचं आपल्याला. आपल्याला चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे. आपण याला 5-7 मिनिटासाठी झाकून ठेवणार आहोत. आपला राईस 7 मिनिटात होऊन जाईल. 7-8 मिनिटात. 7-8 मिनिटासाठी आपला कोबी राईस रेडी झालाय. आपण सर्व करून घेणार आहोत. त्याबरोबर मी थोडंसं तूप टाकून मिसळून घेते. आपला कोबी राईस तयार झालेला आहे. मी सर्व केलेला आहे. मस्त खा, स्वस्त राहा, आनंदित राहा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि धन्यवाद.